नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, मधल्या वेळेच्या भुकेला काय खावं असा प्रश्न असतो. जरा चटपटीत पण तेवढाच पौष्टिक पदार्थ खायचा असेल तर मखाना चाट हा एक उत्तम पर्याय असू शकतो, जो चविष्ट तर लागतोच, सोबत हेल्दीही आहे. डाएट कंट्रोल करणाऱ्यांना तर एकदम परफेक्ट स्नॅक असं म्हणता येईल. चला तर मग पाहूया कसे करायचे मखाना चाट. सुरुवातीला एका पॅनमध्ये आपण असे कोरडेच मखाने भाजून घेणार आहोत. बारीक गॅसवरती चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाने भाजायचे आहेत. पहा, हे मखाने जे आहेत ना, हे अतिशय आरोग्यदायी आहेत. मखान्यात अनेक पोषकद्रव्ये असतात, जसं प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे पोट जरा जास्तच वेळ भरलेलं राहतं. कमी कॅलरी आणि कमी फॅट्स असल्यामुळे डाएटसाठी चांगलंच आहे. चव आणि आरोग्य यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे मखाना चाट असं म्हणता येईल. पहा, हे आता बारीक गॅसवरती आपण भाजून घेतले. बघा कसा आवाज येतो आहे. इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता काय करायचं आहे, त्याच पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे. आता तुपात आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला आपण हळद टाकूया, मग तिखट टाकूया, हे जिरं पावडर टाकलेली आहे, आमचूर पावडर टाकली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे तुपात व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग आपण ते जे भाजलेले मखाने आहेत ते टाकणार आहोत. आपण सुरुवातीला कसं कोरडेच भाजून घेतले, त्यामुळे ते चुरचुरीत झालेले आहेत. आता हे फक्त मसाला लागण्यापुरतं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपण जर हे मसाले आधीच टाकले असते आणि त्याच्यावरती भाजून जर घेतलं असतं बराच वेळ, तर मसाला करपला असता. म्हणून आपण काय केलं, सुरुवातीला नुसते कोरडे भाजून घेतले आणि आता मसाला तयार करून त्याच्यावरती आपण हे परतून घेतो आहे. म्हणजे एकदम मसाले पण लागतील, मसाले करपणार नाहीत आणि मखानेही छान बनतील. पहा, सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित त्याच्यावर कोटिंग आलेलं आहे. आता हे आपले चाट करता रेडी आहेत. चाट बनवण्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे आधी बाउलमध्ये का, नंतर टोमॅटो घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे, नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि हा चाट मसाला आहे हा टाकते मी. चांगली कोथिंबीर अशी बारीक चिरलेली टाकते आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडी लाल मिरची पावडर टाकते आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपल्याला यामध्ये मखाने टाकायचे आहेत. पहा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आंबट चवीसाठी आपण आमचूर पावडर यात टाकलेली आहे, त्यामुळे लिंबू टाकायची गरज नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर वरनं लिंबू पिळलं तरी चालेल. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये असं आपण सर्व करायचं. ह्याच्यावरती वरनं बारीक शेव जरी टाकली तरी छान लागते आणि हे मधल्या स्नॅक्ससाठी एकदम छान पर्याय आहे. पहा कसं दिसतं आहे. आपलं हे मखाना चाट रेडी आहे. थोडीशी वरनं कोथिंबीर टाका, थोडी शेव टाका आणि खायला रेडी आहे. पहा किती सोपं आहे ना. तुम्ही करून पहा असं मखाना चाट आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.